पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 91 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाविरोधात 29 जुलै रोजी बुलढाण्यात महामोर्चाचे आयोजन. आनंदराज आंबेडकर, भीमराज आंबेडकर, बबनराव घोलप, चंद्रकांत हांडोरे, जोगेंद्र कवाडे होणार सहभागी. अनुसूचित जातीतील आरक्षणाच्या वर्गीकरणाला कडाडून विरोध करण्यासाठी आणि संबंधित समितीचा अहवाल सार्वजनिक करण्याच्या मागणीसाठी बुलढाण्यात 29 जुलै रोजी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील प्रमुख मार्गाने हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. या मोर्चामध्ये आनंदराज आंबेडकर, भीमराज आंबेडकर, चंद्रकांत हांडोरे, बबनराव घोलप, जोगेंद्र कवाडे, आमदार सिद्धार्थ खरात यांच्यासह अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट असलेल्या 58 जातीचे हजारो नागरिक सहभागी होणार आहेत. या संदर्भात आज कोर कमिटीच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. 29 जुलै रोजी निघणाऱ्या मोर्चामध्ये जास्तीत जास्त संख्येने नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या ठिकाणी या प्रेसला संबोधित करा. दिनांक 29 रोजी उपवर्गीय विरोधी मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. तरी सर्व अनुसूचित जातीच्या बांधवांना नम्र विनंती की त्यांनी लाखोच्या संख्येनं उपस्थित होऊन आपलं प्रदर्शनाच्या याच्यामध्ये सहभाग नोंदवा अशी सगळ्यांना नम्र विनंती. दिनांक 29 जुलै 2026 रोजी बुलढाणा शहरामध्ये संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याचा अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. या महामोर्चामध्ये सरसेनानी आनंदराज आंबेडकर, आदरणीय भीमरावजी आंबेडकर, चर्मकार समाजाचे नेते बबनरावजी घोलप, त्याचबरोबर बुलढाणा जिल्ह्यातील मेहकरचे आमदार सिद्धार्थजी खरात, त्याचबरोबर खासदार चंद्रकांतजी हंडोरे यांच्यासह जोगेंद्रनाथजी कवाडे आणि अनुसूचित जातीच्या 58 जातींचे नेते या मोर्चाला उपस्थित राहणार आहेत. तरी मी सर्व जिल्ह्यातील आंबेडकरी जनता त्याचबरोबर अनुसूचित जातीतील 58 जातींच्या समूहाला विनंती करेल की येत्या 29 जुलैच्या मोर्चाला लाखोच्या संख्येने उपस्थित राहून हा मोर्चा यशस्वी करावा.